दिली नाही, हा त्या संपत्तीमध्ये घोकून घोकून मेला आणि मेल्यावर त्या संपत्तीवर सर्प झाला. काय उपयोग झाला? एवढी संपत्ती कमवून काही उपयोग नाही. लोभी माणसाचाही काही उपयोग नाही. 2 आवड संपली. तिसरी आवड आहे देवाची. आता देवाचा विचार केला तर देवाला जर काय आवडते असं जर विचार केलं तर नाथ महाराजाचं पूरक उत्तर देतात. आवडे देवासी, आवडे देवासी, तो एका प्रकार. आवडे देवासी, आवडे देवासी, तो एका प्रकार. देवाच्या आवडीचे प्रकार सांगताय. देवाच्या आवडीचे प्रकार सांगतात. महाराज म्हणतात आवडे देवाशी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस करावा. तुळशी माळगळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. महाराज या अभंगाचा जर विचार केला तर या अभंगामध्ये तंतोतंत वैकुंठवासी प्राप्त स्मरणीय खानदेश भूषण वारकरी अलंकार सद्गुरू जगनाबाबा तंतोतंत या अभंगामध्ये बसतात. तसेच घेतो. अहो देवाच्या आवडीचा प्रकार सांगितला. मला म्हणतात अखंड देवाचं नामस्मरण करणारा देवाला आवडतं. त्यांच्या जीवनामध्ये अखंड भजन होतं. नामस्मरण त्यांच्या जीवनात अखंड होतं. महाराज सद्गुरू महाराजांच्या जीवनामध्ये तुम्ही सर्वांनी पाहिल्या. महाराजांना मी त्यांचं वर्णन करावं अशात तर काही विशेष भाग नाही. तुम्ही सर्वांनी पाहिलाय त्यांना. अहो त्यांच्या जीवनामध्ये अखंड देवाचं भजन होतं. अहो त्यांच्याकडे माळा होत्या. माळा नव्हे, अमालंकार मुद्रांचे शृंगार, गळा माळ शोभे तुळशीची. त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा होत्या. मुद्रा लावायची आणि गोपीचंदन महाराज इथून गोपीचंदन लावायचे महाराज. ते असं मुद्रा लावायचे महाराज. अहो महाक्षेत्र पंढरपूरला जर दिंडी पोहोचली तर काही काही लोक असे होते की देवाच्या दर्शनाला कधीच गेले नाही. त्यांचं दर्शन घ्यायचे ते म्हणजे माझं पांडुरंगाचं दर्शन झालं. असे काही काही लोक होते आणि त्यांचं स्वरूपच पांडुरंगासारखं दिसायचं. महाराज गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. त्यांच्या जीवनामध्ये वैष्णवाविषयी फार मोठा कळवळा होता. आणि त्यांच्या जीवनामध्ये आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. महाराज आषाढी कार्तिकीची वारी त्यांच्या जीवनात कधीच टळली नाही. महाराज मी तर स्वाभिमानाने कुठेही सांगतो. महाराज कुठेही सांगतो माणसाला स्वाभिमान असला पाहिजे. अभिमान काही उपयोग नाही, स्वाभिमान असला पाहिजे. मला माझ्या श्रीगुरूंचा स्वाभिमान आहे. महाराज लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबऱ्यांना नारू रोग झाला होता. नारू, त्या नारू रोगाने महाराजांची एक वारी चुकली होती. जगद्गुरु तुकोबऱ्यांना नारू रोग झाला म्हणून एक वारी चुकली महाराज. पण तुम्हाला अभिमानाने स्वाभिमानाने सांगतो महाराज, वयाच्या 14 वर्षापासून वयाच्या 58 वर्षापर्यंत अविरत ज्यांनी वारी केली महाराज, त्यांची एकही वारी खंडित नाही. अशा गुरूंचा मी शिष्य आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. वारी त्यांच्या जीवनात आषाढी कार्तिकी पंढरीची वारी महाराज त्यांच्या जीवनामध्ये होती. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. महाराज असा जो नियम आहे हा देवाला आवडणारा नियम आहे. देवाला आवडतं काय नियम आहे? त्यांनी अखंड देवाचं भजन करावं, त्याचं नामस्मरण करावं. त्याचं नामस्मरण फार महत्वाचं आहे. किती महत्वाचं आहे मला जाऊ. त्याच्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझं नकडे मेघ श्यामा. तुका म्हणे जन्म, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. असं तर भगवंताचं नाम फार पवित्र आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी पुढे उद्धरीले मुक्त केले राक्षसा. महाराज असं पवित्र त्या भगवंताचं नाम आहे. ते नाम अखंड भगवंताला आवडणार आहे. म्हणून देवाला आवडते प्रकार सांगितले. आवडे देवाशी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. हे देवाच्या आवडीचे प्रकार झाले. महाराज 3 आवड संपल्या आणि 4थी आवड फार महत्वाची आहे. ती 4थी आवड म्हणजे संतांची. आता संतांची आवडीचा विचार केला तर संतांना सर्वात जास्त आवडते काय? महाराज संतांना सर्वात आवडीचा विषय म्हणजे पंढरी. आवडे पंढरी
भागालिंग पुंडलिक. महाराज म्हणतात या ठिकाणी सर्व संतांना आवडीचा विषय काय आहे तर ती पंढरी आहे. आवडे पंढरी, पंढरी आवडते. महाराज का आवडते पंढरी? अहो सर्व संतांनी पंढरीचं वर्णन केलं ना. ज्ञानोबा म्हणतात माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेल गुडी, पंढरपुरा नेल गुडी, पंढरपुरा नेल गुडी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाची गुण वेदिले. सर्व संतांनी पंढरी क्षेत्राचं वर्णन केलं, प्रत्येक संतांनी. कारण पंढरी सर्व संतांना आवडते. का आवडते महाराज? आवडण्याचं कारण काय आहे? नामदेव महाराज म्हणतात अरे बाबा ते पंढरी आवडण्याचं कारण एकच आहे, ते पंढरी क्षेत्र या सर्व संतांचं काय आहे? माहेर संतांचे. स्वामी केशवाचे बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर. अहो ते पंढरी क्षेत्र आवडण्याचं कारण आहे ते माहेर आहे. आणि माहेर कोणाला आवडत नाही? अहो माहेर प्रत्येकालाच आवडते. माहेर हे प्रत्येकाला आवडते. ते संतांचं माहेर घर आहे म्हणून ते आवडते. पहिलं कारण आहे. असे 18 कारण आहे पंढरी क्षेत्राचे. 18 कारण तुम्हाला सांगायचे तर वेळ जाईल आपल्याला. आणि जास्त दाट करले कंच बारीक पडतात आहे की नाही. तिथं जास्त मुद्द्याचे महत्व सांगतं आहे की नाही. एवढे 18 कारण काही सांगत बसत नाही. 18 कारण ऐकायचे असेल तर तुम्हाला 18 कारण ऐकायला मिळते. पण आषाढ्याची वारी पूर्ण पायी करावी लागेल. मी प्रत्येक दिवशी एक एक कारण सांगतो. काय पंढरी महत्व क्षेत्र महत्वाचं आहे महाराज. पंढरी क्षेत्राचं का वर्णन करतोय मी? हा बघा येण्याचं कारण काय आहे? माझं पहिलंच केलं तुमच्या गावात. आणि असा नियम आहेत की मला महिनाभर जर वारी राहिली तर त्याच्या अगोदर पंढरी क्षेत्राचं वर्णन प्रत्येक वारकऱ्यांनी करावं. आणि आपल्याला त्याचे वेध लागलेले असतात. पण मी मुद्दाम हा भाग घेतलाय खऱ्या अर्थाने सेवे करता. तर महाराज पंढरी क्षेत्र हे संतांचं माहेर घर आहे हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण असं आहे की पंढरी क्षेत्र का आवडते? कारण निडोबा म्हणतात आवो पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी. महाराज म्हणतात अरे बाबा नुसतं पंढरी पंढरी जर म्हटलं तर होय पापाची बोहरी. पाप नाहीसं होते महाराज. पंढरी क्षेत्र नुसतं तोंडाने उच्चार केला पंढरी. अहो एवढंच नाही. निडोबरायच्या पुढे सांगतात जाईल म्हणे पंढरीशी. निडोबरायचा शब्द आहे. म्हणतात जाईल म्हणे पंढरीशी यम थरथर कापे त्याशी. यम त्याला थरथर कापतो. अजून गेला नाही पंढरीला. पंढरीला अजून गेला नाही. नुसतं म्हटलं मी यंदा पंढरपूरला जाणार आहे बरं असं म्हटलं जाईल म्हणे पंढरीशी यम कापे थरथर तयासी. त्याला यम थरथर कापतो रे बाबा. आपला गिराईक राहिला. आपला गिराईक नाही. असं पंढरी क्षेत्र महत्वाचं आहे महाराज. म्हणून ते इतकं क्षेत्र महत्वाचं आहे म्हणून संतांना आवडते. आवडे पंढरी महाराज. एवढंच नाही अहो पंढरपूर नुसतं डोळ्यानं पाहिलं अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी. मला डोळ्याने पंढरी क्षेत्र पाहिलं की त्या ठिकाणी सगळं अवघीच पापे गेली दिगंतरी. दिगंतरात पाप केले जातात असं पंढरी क्षेत्र आहे. म्हणून महाराज म्हणतात ते पंढरी क्षेत्र आम्हाला आवडते. आवडे पंढरी भीमा. भीमा पांडुरंग. त्या ठिकाणी भीमा आवडते आम्हाला. त्या ठिकाणची तीर्थ आहेत ती चंद्रभागा आहे. ते तीर्थ आम्हाला आवडतात. चंद्रभागा का आवडते हो? आवडण्याचं कारण काय आहे? त्या ठिकाणची चंद्रभागा आहे ते तीर्थ आहे. ते आवडण्याचं कारण काय आहे? महाराज म्हणतात अरे बाबा ते तीर्थ इतके पवित्र आहे नुसतं त्या तीर्थाला डोळ्याने पाहिलं अवधीच तीर्थे घरती चंद्रभागा डोळा डोळ्याने पाहिली चंद्रभागा की अवघीच तीर्थे घरती एक वेळा. अवघी म्हणजे किती? आता इथे गणित नाही सांगितलं. आकडा सांगितला का? आकडाच नाही सांगितला ना.
अवघी म्हणजे जेवढी आहेत तीर्थ देशभरात जगभरात जेवढे तीर्थ आहे तेवढे तीर्थ एक वेळाच घडतात कवा चंद्रभागा डोळ्याने पाहिजे. पण चंद्रभागा महत्वाची एवढंच नाही महाराज. अहो नामदेव महाराज म्हणतात अरे बाबा ते चंद्रभागा इतकी पवित्र आहे. अरे बाबा चंद्रभागेचे करता एक स्नान तुझे दोष पळती रानोरान मग तू अवघाती सुखरूप होशी जन्मोजन्मीचे दुःख विसराशी मग तू अवघाती सुखरूप होशी. असं चंद्रभागा तीर्थ महत्वाचं आहे म्हणून पंढरी आवडते. त्या पंढरी क्षेत्रातलं चंद्रभागा आवडते. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक. तो पुंडलिक राय आम्हाला आवडतो. मग पुंडलिक राय आवडण्याचं कारण काय आहे महाराज. अहो पुंडलिक राय आवडण्याचं कारण असं आहे की तो पुंडलिक रायामुळे पंढरी क्षेत्र वसलं. एकाच्या कैवारे उगवी बहुतांचे पुढे. एकाच्या कैवारे उगवी बहुतांचे पुढे. आणि ते पुंडलिक राय सामान्य नाही महाराज. तुकोबराय म्हणतात त्या पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं अवघीत संत एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टीने खलिया. त्या पुंडलिकाला डोळ्याने पाहिलं की सर्व संतांची भेट एकच वेळेस होते. आणि मला मग संतांची भेट झाली की फायदा काय आहे. माणूस फायद्याशिवाय कोणतंच काम करतो. कोणी असो प्रत्येकाला लागतो काय फायदा. शेती पेरली तर त्या शेतीत 10 पोते गहू टाकलेले आहेत. त्याच्यात कमीत कमी 10 पोत्याचे किती झाले पाहिजे 100च फक्त 100 10 पोत्याचे. जे तुम्हाला चांगला आहे जास्त लोक नाही चांगले आहेत तुम्ही भाविक आहे की नाही. 100 पोत्याचे 10 पोते जर गहू धान्य त्या शेतामध्ये पेरले तर कमीत कमी 1000 पोते गहू झाले पाहिजे अशी मनात काय असते. सर त्या ठिकाणी माणसाला काय आहे त्याच्याविषयी कोणी असो कीर्तना आलेल्या आम्हाला कीर्तन करायला म्हणजे त्यालाही आवडेल त्यालाही लोभच आहे. कोणी असो आमचं चांगलं की बरं वाटतं सगळे विठ्ठल विठ्ठल सांगत चांगले बाबा जाऊ द्या नाही सांगत मला काय असते आमचं चांगलं काय असतं. काही काही लोकांचा असा विरोध आहे मला. काही काही लोक फक्त कीर्तनकार म्हणा का गावातला टाळकरी म्हणा कीर्तनकार आणि गावातला भजन्या म्हणजे मारुतीच्या मंदिरातला घंटा गवा बी वाजवा टणन 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 गवा बी वाजवा. अहो गावातला मोठा घंटाच आहे तो लक्षात घ्या तुम्ही मला. खोटी गोट आहे का भजने हो खरी गोट आहे नाही महाराज खोटी नाही ना खरी गोट आहे. हा तो आमच्या घरी आला नाही. हा तुमच्या घरी आला तर तो का तुमच्या घरी कर तुम्ही का भजन झाले नाही. तुम्हाला भजन व्हायचं तुम्हाला भजन व्हायचं काय रोग आलता का तुम्ही मला भजने आमच्या बुवा मेला आणि तो आला ठेवले. अरे तू त्याच्या घरी भंडोय तो तुझ्या घरी काय भंडोई काय संबंध येतो. आता लोकांचा असा फट निघाला मला तुम्हाला काय सांगा. अहो तो दारू पितो चले म्हणता भजन त्याला दिंडी घेऊन तो या वर्षभर मरेपर्यंत दारू ढोसाला आणि म्हणता त्याला दिंडी घेऊन त्याला काय दिंडी घेऊन जायची जायचं नाही अजिबात भजने. तुम्ही गेले की खबरदार. काय संबंध येतो काही संबंध नाही त्याचा आपला. अहो त्याच्या घरातले वर्षभर मंदिरात भंडोयत आणि ते म्हणतात त्याला दिंडी घेऊन याच्या करता त्या का भजने याच्या करता का भजने गावातले त्याला काही कामं धंदे नाही काही समज. हा मला तो नित्यनेमाने मंदिरात येतो आहे त्याला न सांगता ठेवायचा टाळ घेऊन न सांगता कारण तो आपला आहे आपल्या जातीचा आहे. तो जातीचा म्हणजे कोणत्या भजनी मंडळाच्या जातीचा आहे. आणि तुम्ही जाऊ असणार तो कुठे नकार तो कुठे लावू. हा तो आपल्या जातीचा आपला परमार्थिक आहे. अशा माणसाला नाही त्या ठिकाणी त्या घरचे लोक बोलायले आपण मुद्दाम टाळणं मृत्यूपात घेऊन जायचं आणि त्याला भजन करत घेऊन जायचं तिथे जायला हरकत. महाराज अहो टाळकरी म्हटलं म्हणजे काय असतं जाऊ दे टाळकरी. अहो महाराज तिथं जाऊ महाराज लोकांना समजा आता उन्हाळा लागलाय. हा उन्हाळा दिवस आहे की नाही. आता उन्हाळा दिवसात वाटते का बाबा आईस्क्रीम खा गुलपी खा वाटते की नाही. तुम्हाला वाटते ना मला वाटत नाही. एक मिनिट बात झालं आम्ही उन्हाळ्यात गाडी चालत होती उन्हाळ्यात म्हटलं थांब आपण एका ठिकाणी आईस्क्रीम खाऊ. थांबवली आम्ही गाडी आणि घेतलं आईस्क्रीम खायला. एक बारे असंच घालू बरं तोंडात. हा महाराज तुम्ही बी आईस्क्रीम खाता नाही पुट्टी मांडना मला काय म्हणजे काही ह्या आहेत का. हा प्रत्येकाचं आहे ना. ठला ठला ठला
फायदा ह्या ठिकाणी कोणी असो फायदा कीर्तनकार असो कोणी असो फायदा जातो तर सांगत नाही पण त्या ठिकाणी महाराज पुंडलिकाचं दर्शन घेतल्यावर फायदा काय आहे तर सर्व संतांची भेट एकच वेळेस होते हा एक फायदा आहे मग संतांची भेट झाल्यावर फायदा काय आहे तो कोणाचा फायदा पापताप दैन्य जाय उठा पापताप दैन्य जाय उठा हरिदासाची हा फायदा आहे हा फायदा आहे म्हणून सगळी संत एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी महाराज पंढरी क्षेत्र आवडते त्या पंढरी क्षेत्रातलं तीर्थ जे चंद्रभागा आवडते त्या पंढरी क्षेत्रातले संत जे पुंडलिक राय आवडतात नव्हे नव्हे तो पुराणात अरे बाबा त्या पंढरी क्षेत्रामध्ये उभा असणारा तो जगाचा मालक तो पंढरीश परमात्मा पांडुरंग परमात्मा ज्याने विश्व निर्माण केलं ज्याने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्था केली 21 स्वर्गात ते राहिले सत्ता मात्र या पुरी असा असणारा भगवान जगाचा मालक तो देव आम्हाला आवडतो का आवडतो महाराज तो देव आवडण्याचं कारण काय आहे जगद्गुरु आवडण्याचं कारण तो गोजीराय सगुण आहे अभंगाचं कविता आवडे रूप आणि ते सगुण आहे असं असणारं भगवान ते स्वरूप तुकोबरा म्हणतात आम्हाला आवडते का आवडते मला कारण ते गोजीर आहे आणि सगुण आहे असं भगवंताचं स्वरूप किती सुंदर आहे महाराज अहो इतकं सुंदर आहे मला म्हणतात राजस कुमार मदनाचा पुतळा लोकदिया असं सुंदर स्वरूप त्या जगाच्या मालकाचं आहे ते स्वरूप आम्हाला आवडते त्या स्वरूपात त्या देवाचा मुख आम्हाला आवडते त्या देवाचं मुख आम्हाला आवडते ते मुख का आवडते मुख आवडण्याचं कारण काय आहे जगद्गुरु तुकोबरा म्हणतात अरे बाबा ते मुख इतकं पवित्र आहे त्या पवित्र मुख आम्हाला आवडण्याचं कारण एकच आहे कारण त्या मुखाचं दर्शन घेतलं की तुकोबरा म्हणतात की त्या ठिकाणी कोटी ब्रह्म हत्या मुख कोटी ब्रह्म सांगणे किती कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती त्या देवाचं मुख पाहिलं की कोटी ब्रह्म हत्येचं पातक नाही होत आता कोटी ब्रह्म हत्या म्हणजे साधी अहो कोटी ब्रह्म हत्या म्हणजे सामान्य आहे ब्रह्म हत्याच खराब आहे तर त्याची कोटी ब्रह्म हत्या सांगितली त्याची कोटी ब्रह्म आहे हो निश्चित ब्रह्म हत्या सामान्य नाही महाराज ती ब्रह्महत्या इंद्राच्या हातून घडली इंद्राच्या हातून ब्रह्महत्या इंद्राच्या हातून घडली आता ती ब्रह्महत्या घडल्यावर ती ब्रह्महत्या इंद्राच्या पाठीमागे लागली
पण ती इंद्राच्या पाठीमागे लागल्यावर इंद्र पडतोय पुढे आणि ती ब्रह्महत्या पडते मागे. पडतो इंद्र, खूप पडाला मला, पण ती ब्रह्महत्या त्याला सोडत नव्हती. ती म्हणजे तू कुठेही जा, आम्ही तुला सोडणार नाही. इंद्र त्या ब्रह्महत्येला घाबरत होता. आता ती ब्रह्महत्येला इंद्र घाबरत होता, मग कोटी ब्रह्महत्या किती खराब असेल महाराज. इतक्या छोट्याशा ब्रह्महत्येला, छोटशी का ते, अहो त्या ब्रह्महत्येला इंद्र घाबरत होता, तर ती कोटी ब्रह्महत्या सांगली तो कोबरायांनी. त्या ब्रह्महत्येला इंद्र घाबरत होता आणि तो पळत होता पुढे, ती ब्रह्महत्या पळत होती मागे. पळता पळता इंद्राला वाटलं तिने आपला पिछा सोडावा, पण तो इंद्र त्या ब्रह्महत्येच्या धाकाने 1000 वर्ष कमलतंतूमध्ये लपून जाईल. 1000 वर्ष, 1000 वर्ष त्या कमलतंतूमध्ये लपून राहिला आणि त्या कमलतंतूवर ही ब्रह्महत्या त्याची वर्ष 1000 वर्ष वाढ बघत होती. 1000 वर्ष अशी वाढ बघत होती आणि तो त्या इंद्राला वाटलं ही गेली असेल आपल्याला सोडून, असं त्या इंद्राला वाटत होतं, पण ती गेली नव्हती महाराज. ती ब्रह्महत्या त्याची वाढ बघत होती आणि हा इंद्र त्या ठिकाणी त्या कमलतंतूमधून 1000 वर्षांनी बाहेर आला आणि ती ब्रह्महत्याने त्या इंद्रावर झडप मारली. झडप मारताच त्या हातात वज्र होतं. या वज्र जसं मारताच त्या ब्रह्महत्येचे 4 विभागण्या झाल्या. 4 विभागण्या झाल्या त्या ब्रह्महत्येच्या आणि त्या 4 विभागण्या होत्याच. ती ब्रह्महत्या म्हणते इंद्रा तू कुठेही जा, पण आम्ही तुला सोडणार नाही. तू किती विभागण्या कर, पण आम्ही तुला सोडणार नाही. आणि तुला वाटत असेल आम्ही तुझ्याजवळ नसावे, तर आम्हाला कुठेतरी पर्याय म्हणून वाटून दे. आता कोण घेईल? संपत्ती कोणी घेईल, बरोबर आहे की नाही? पण पाप कोणी घेईल का? संपत्ती कोणी घेईल, पण कर्ज कोणी घेईल का? कर्ज कोणी घेते का? नाही महाराज, कर्ज घ्यायला कोण नाही. पण तो इंद्र होता, त्याला सांगितलं एक तर आम्हाला तू स्वीकार, नाही तर आमची विभागणी कर, कुठेतरी वाटणी कर. मग कोण घेणार? म्हणून तो राजा होता. राजा असल्यामुळे त्याने वाटायला सुरुवात केली. पहिला भाग त्याने दिला झाडाला. पहिला भाग झाडा दिला. झाडा दिल्यावर त्या झाडामधून द्रव रूपाने ती ब्रह्महत्या बाहेर निघते. तो म्हणजे डिंक. डिंक काय आहे? ब्रह्महत्या आहे. ब्रह्महत्याचा डिंक आहे, मग ते खाल्लं पाहिजे का आपण? लोक खुशाल उपासाला खातात. अहो जाऊ द्या, उपासाला तर दूर राहिलं. लोक लाडू टाकून टाकून खातात, ते जाऊ द्या दूर. आता त्या सीझन मध्ये सध्या आता सीझन काय आहे? पापड बिबड्याचं, पापड बिबड्या. त्या बिबड्यापेक्षा पापड कोणते? ते खिशी घेतलेले, त्याला काय म्हणतात? जो देते पापडाला. त्या जो देते पापडाला त्या ठिकाणी तो डिंक लागतो की नाही महिला म्हणतात? तुम्ही म्हणतात बुवा तुम्हाला काय माहित? अहो बुवाले चुल्यापासून तर उल्यापर्यंत माहीत पाहिजे तो खरा बुवा. महाराज तो पापड त्याच्याशिवाय निघत नाही. म्हणजे कसा? ते खिशी घेतली की ती लाटण्याच्या आधी असा काटण टेपला लाटणं असं लाटता की नाही, त्या लाटण्याच्या आधी त्याला काय लावता? डिंकाचं पाणी आहे की नाही? तो डिंकाचं पाणी जर नाही लावलं तर तो पापड तो येत नाही तो बाई. कशामुळे? त्या डिंकाचं पाणी लावता खाली आणि मग लाटता आणि मग तो निघतो. आणि जर तो नाही लावला डिंकाचं पाणी तर निघत नाही, असं महिला मंडळाचं म्हणणं आहे. आता मी सांगतो तुम्हाला, डिंक नका लावू आणि त्याच्यावर तेल लावा. तेल कसा निघत नाही मी सांगतो तुम्हाला. आणि नाही निघाला तर मला बोला, मी काढून देते तुम्हाला. तुम्ही लाटायचं काम करता, काढायचं काम आपल्याला. महाराज फक्त निघण्याचं काम आहे की नाही त्याला? तो डिंक लावला की तो पापड वेगळा झाला. तो त्या ठिकाणी तो पापड कोणत्याच ठिकाणी उपयोगाचा नाही. देव कार्यात कोणत्याच ठिकाणी तो पापड उपयोगाचा नाही, कारण ती ब्रह्महत्या आहे. आणि तो पापड नेमका तुम्ही अख्खाच्या दिवशी गावावर ठेवता आणि त्या अख्खाच्या दिवशी गावावर तो डिंक लावलेला पापड ठेवला तर पित्र आशीर्वाद देतील का श्राप देतील? आणि म्हणता महाराज आमचं काही बरंच नाही. कसं बरं होईल महाराज? अहो तो डिंक म्हणजे ब्रह्महत्या आहे. ती ब्रह्महत्या खाऊ नये, डिंक खाऊ नये. पहिले ब्रह्महत्या डिंक झाडाला दिली. दुसरी ब्रह्महत्या अग्नीला दिली. अग्नीमध्ये जो धूर निघतो ना, ती ब्रह्महत्या. जुन्या काळात काय असायचं? पहिले चूल चटवायचे, मग नंतर पातळं ठेवायचे, अशा जुन्या काळात पद्धत होती. आता तसं नाही. आता चूल गॅसवर बघून ठेवतात आणि मग लायटरनं बघून गॅस पेटवतात.
आणि मग तो दूर निघाला, कुठे जातो डायरेक्ट पातेल्यामध्ये. म्हणजे ती ब्रह्महत्या आपल्याला खाण्याकरता होते. म्हणून त्या ठिकाणी मला ती अग्नीला दिली दुसरा भाग. तिसरा भाग दिला तो म्हणजे काही ठिकाणी असं आहे जमिनीला आणि काही ठिकाणी म्हणतात पाण्याला. दोन ठिकाणी ती ब्रह्महत्या वाटप झाली. जमिनीला ज्या ठिकाणी वाटप झाली त्यातून जो क्षार निघतो ना ती ब्रह्महत्या आहे. आणि पाण्याला जी दिली जमीन त्या पाण्यात जो फेस होतो ना ती ब्रह्महत्या. म्हणजे तीर्थामध्ये स्नान करत असताना पाणी सावरावं, दर्शन घ्यावं आणि मग तीर्थामध्ये प्रवेश करावा. करताना कसा प्रवेश करावा? असा नाही, शांततेत प्रवेश करावा. तर असा जर केला तर पाप लागते, लक्षात ठेवा. म्हणून त्या ठिकाणी चौथा भाग, तिसरा भाग सांगितला आणि चौथा भाग दिला स्त्रियांना. तो तुम्ही समजून घ्या. विठ्ठल त्या ब्रह्महत्येच्या केल्या महाराज. अशी ती ब्रह्महत्या आहे आणि ती ब्रह्महत्या महाराज म्हणतात हे जे निष्ठी ब्रह्महत्या आहे तो कोणाचा कोटी ब्रह्महत्या. मुख पाहता जाती असं असणारं भगवंताचं मुख पवित्र आहे आणि ते मुख आम्हाला आवडते. ते स्वरूप देवाचं आम्हाला आवडते. का आवडते? नामदेवराय म्हणतात अरे बाबा ते स्वरूप पाहिल्यावर महाराज काय सांगावं? दुःखाची निवृत्ती सुखाचे हे सुख पाहता श्रीमुख गोविंदाची. असं असणारं स्वरूप त्या भगवंताचं तुकोरा म्हणतात आम्हाला आवडते. म्हणून महाराज म्हणतात आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले विठोबार कुमारी. जय विठोबार कुमारी. महाराज म्हणतात आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. पूर्वार्ध संपलाय. आता उत्तरार्धामध्ये प्रवेश करतो आणि सेवा संपवतो. कारण कीर्तन देताना ठरवलं नाही होतं की पुरा पुढच्या वर्षी बरोबर आहे. आहेच बरं पुढच्या वर्षी आपली सेवा आहे की नाही. तवार शिकत आहे नाही काही विषय देत नाही. महाराज म्हणतात पाहता लोचन सुखावले. लोचन म्हणजे डोळे. लोचन म्हणजे डोळे. ते डोळे भगवंताला पाहून सुखावले महाराज. म्हणून महाराज म्हणतात अरे बाबा डोळे तुम्ही घ्या रे सुख. पहा डोळ्याचं सुख. डोळ्यांनो तू कोणाचा रे डोळ्यांनो तुम्हाला सुख घ्यायचंय ना पहा माझ्या विठोबाचे मुख. म्हणतात माझ्या विठोबाचे मुख. माझ्या विठोबाचं मुख पहा. आणि पाहिलं काय होईल? डोळे तुम्ही घ्या रे सुख. सुख तुम्हाला पाहिजे डोळ्यांना. तर त्या ठिकाणी मला काही गोष्टी अशा डोळ्यांना काही गोष्टी अशा काही गोष्टी पाहिल्या की सुख प्राप्त होते आणि काही गोष्टी पाहिल्या असं द्या. महाराज म्हणता अरे बाबा त्या ठिकाणी त्या भगवंताचं स्वरूप पाहिलं की सुख प्राप्त होते आणि संसारातल्या गोष्टी पाहिल्या की दुःख प्राप्त होते. माणसाने काय पाहावा विचार केला. काही गोष्टी अशा आहेत की डोळ्याने पाहिलं की त्या डोळ्याला सुखही होते आणि काही गोष्टी पाहिल्या की दुःखही होते. काय झालं? एका खेडेगावामध्ये आमराई होती. आमराई म्हणजे आंबे झाडं होते भरपूर. असे नाव असतात ना शेताची. आमराई, खारोण, बोरोन तुमच्याकडे असतील ना काही गावाचे आमराईचे नाव. तसं एका शेताचं नाव होतं आमराई. कारण आमराई का? तो भरपूर आंबे झाडं. आता आंबे झाडं किती जास्त होते त्या आमराई. मग त्या आमराईमध्ये खूप आंबे असल्यामुळे आणि चांगले ते आंबे चांगले आले यावर्षी आले नाही की नाही. तसे त्यावर्षी खूप आंबे आले आणि खूप आले म्हणजे खूपच त्याला फळं आले आणि फळं आल्यावर तो शेतकरी खुश होता. खुश असल्यामुळे आनंद वाटायचा की माझ्या आंब्याला खूप फळं आले. त्याला आनंद वाटायचा. आनंद वाटल्यामुळे आणि तो त्या आंब्याच्या झाडाजवळ राखणदार म्हणून बसला राखणदार. हा झाली एक शिट्टी.
राखणदार बसला. तो राखणदार बसल्यावर मग भरपूर असं काळ संपला त्याला आणि वारा उधाण सुटलं. आता वारा उधाण सुटल्यावर काय झालं की नेमकं त्या ठिकाणी काही काही पक्व दशेला प्राप्त झालेल्या कैऱ्या, त्याला आपल्या भाषेत काय म्हणतात, सागळलेली कैरी, साग म्हणतात त्याला, साग. ती साग पक्व दशेला प्राप्त झाली म्हणून त्या ठिकाणी वाऱ्याने ते झाड हाडलं. म्हणून काही पक्व दशेला झालेल्या कैऱ्या, त्या सागळलेल्या कैऱ्या त्या जमिनीवर पडल्या. भरपूर असा पाथरा त्या कैऱ्यांचा खाली पडला, पकलेल्या कैऱ्यांचा, सागळलेल्या कैऱ्यांचा. गावात बातमी पसरली, वारा उधाणाने आमच्या शेतामध्ये, आमराईमध्ये भरपूर असा पाथरा पडलेला आहे, असं गावामध्ये बातमी पसरली. आणि मग 2 जणांनी ते पाहिलं. दोन्ही पाहिलं आणि 2 धावत गेले. 2 धावत गेले आणि ते 2 धावत गेल्यावर 10 उचलली. 10 लोकांनी उचलली. 10 उचलतात 32 लोकांनी खाल्ली. पाहिली कोणी? 2. धावत कोण गेले? 2. आणि उचलली कोणी? 10 जणांनी. त्या 10 उचलताच 32 लोक आहे ना खाल्ली आणि 32 खाल्ली. आणि एक होती ती श्रीलिंगी, ते म्हणते वा काय गोळ आहे, असं म्हणते. श्री आहे ना, ते स्वभावच आहे शांत बसण्याचा. वा म्हटलं आणि ती मग शेतकऱ्याला आवाज ऐकू गेला. तिने फक्त वा म्हटलं आणि पचवली एका जणाने पचवलं. 10 जणांनी घेतली, 32 खाल्ली, एकीने तिची स्तुती केली आणि महाराज एकट्यानेच पचवली, एकट्याने. महाराज काय सांगावं, पांढरा जो त्या ठिकाणी महाराज जो धावत गेला त्याला दुःख झालं नाही. त्यांनी उचलली त्याला अजिबात दुःख झालं नाही. मला तुम्हाला सांगू, अहो ज्यांनी खाल्ली त्याला अजिबात दुःख नाही, ज्याने प्रशंसा केली त्याला अजिबात दुःख नाही महाराज. आणि ज्याने पचवली त्याचा काही संबंध नाही. आणि रिकामाच मार दुसऱ्यालाच खावा लागला. आणि महाराज दुसऱ्याने मार खाल्ला आणि मार खाणाऱ्याने खाऊन घेतला. पण ज्याने पाहण्याचा आगाऊपणा केला त्याला दुःख झालं. आलं लक्षात? सांगतो, लक्षात घ्या. तसं तुमच्या लक्षात आलाय पण तरी सांगतो. पाहण्याचा आगाऊपणा केला डोळ्यांनी. धावत गेले 2 पाय, उचलला 10 बोटांनी, खाल्ली 32 दातांनी, प्रशंसा केली जिभेने, पचवलं पोटांनी, मार खाल्ला गालाने. आणि ज्याने पाहण्याचा आगाऊपणा केला तिथून दुःख झालं म्हणून डोळ्यातून पाणी आलं. जर पाहण्याचा आगाऊपणा केला नसता डोळ्यातून पाणी आलं असतं का? याने पाहण्याचा आगाऊपणा केला म्हणून त्या ठिकाणी दुःख झालं. म्हणून अशा दुःख गोष्टी पाहण्यापेक्षा तू कोबड्या म्हणतात, अरे बाबा तुम्ही एक काम करा डोळ्यांनो, हे वाईट गोष्टी पाहण्यापेक्षा, या संसारातल्या सुख घेण्यापेक्षा तुम्ही माझ्या देवाचं मुख पहा. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. महाराज तू कोबऱ्या म्हणतात, अरे बाबा त्या भगवंताचं स्वरूप किती सुंदर आहे, त्याला तुम्ही पहा ना, डोळ्याने तुम्ही पहा. कारण ते पाहिजे काय होईल, पाहता लोचन डोळे सुखावले जातील. म्हणून तुम्ही त्या जगाच्या मार्गाचं दर्शन घ्या. त्याचं दर्शन घेतलं की काय होईल, दर्शन हेळा मात्रे असं असणारं भगवंताचं स्वरूप. तुम्ही त्या भगवंताचं स्वरूप तुम्ही सर्वांनी पाहावं. आणि ते पाहिलं तुमच्याही मनात तू कोणाचा देवा अहो आमच्या मनात आहे काय, तर ते स्वरूप आम्हाला पाहावं. आवडे हे रूप पाहता लोचन सुखावले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर